पुणे. पुण्याच्या लोकप्रिय शौकीन फॅमिली पान ब्रँडने विस्ताराचा नवा टप्पा गाठला असून खेड शिवापूर येथे नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे. पुणे बंगळूर महामार्गावर सुरू झालेल्या या शाखेत 50 पेक्षा अधिक चवींची तंबाखूमुक्त पानांची मेजवानी ग्राहकांना अनुभवायला मिळणार आहे. फायर पान, चॉकलेट पान आणि गोल्ड लीफ पान यांसारख्या आकर्षक प्रकारांमुळे शौकीन पानने ग्राहकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. महत्त्वाचे म्हणजे हे पुण्यातील पहिले फॅमिली फ्रेंडली पान शॉप असून महिलांसाठी आणि मुलांसाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. 2005 पासून सुरू झालेला हा ब्रँड आता पुणे आणि मुंबईत विस्तारत असून स्विगी आणि झोमॅटोवरही उपलब्ध आहे. भविष्यात संपूर्ण देशभर विस्तार करण्याचा कंपनीचा मानस आहे. माझं नाव शरद दत्तात्रय मोरे. आमचा हा पानाचा व्यवसाय 1986 पासून चालू झाला. 86 मध्ये छोटंसं दुकान होतं माझं. त्यानंतर मग 86 नंतर 2005 मध्ये आम्ही हे शौकीन कन्सेप्ट तयार केली आणि त्यातून पुढे वाटचाल करत असताना फॅमिली इन्व्हॉल्व झाली आणि जवळजवळ 90% आहे फॅमिलीने पुढे सर्वाईव्ह केलं व्यवसाय आणि मी फक्त त्याच्यावर सगळी मॅनेजमेंट बघतो. आम्ही हेल्पफुली कामामध्ये मास्टर आहोत. सर, तुम्ही शॉकिंग मध्ये म्हणजे जे दुकान सुरू केलं तर त्याच्यामध्ये आणि इतर पान शॉप जे आहेत त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये शॉकिंगच्या दुकानामध्ये काय खासियत आहे पान शॉप? आमच्या पान शॉपच्या व्यवसायामध्ये खासियत म्हणजे आम्ही लहान मुलांपासून तर 95 वर्षाच्या वयस्कर माणसापर्यंत पूर्णपणे हेल्दी काम करतो. पुण्यात आता किती ब्रांचेस आहे आणि पुढे त्याचा काही विस्तार वगैरे करण्याची काही योजना आहे? हां, खूप चांगला प्रश्न आहे. पुण्यामध्ये आता माझे 8 आउटलेट झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 4 माझे होम शॉप आहेत. इतरांना पण या व्यवसायामध्ये आणू इच्छितो. तशी वाटचाल चाललेली आहे आमची. उत्तरोत्तर मुलं पण वाढवतील आणि मी पण त्यांना सपोर्ट करेल. साधारण किती प्रकारचे पान तुम्ही म्हणजे तुमच्या शॉपमध्ये? आमच्या शॉपमध्ये खूप प्रकारचे पान आहेत. साधारण चॉकलेटच्या ह्याच्यामध्ये आमचे 9-10 प्रकार आहेत. एक आम्ही नवीनच आता एक प्रोडक्शन लॉन्च केलं आजच ह्या ओपनिंगच्या दिवशी. त्याचं नाव आहे पान बाईट. मला नेहमी वाटतं रिपीट करू सुरू मला नेहमी वाटतं जेव्हा पानाचा विषय येतो ना तेव्हा तो असा काहीतरी असा तुच्छ समजला जातो. कारण की काय, पानाच्या फक्त टपऱ्या आहेत. पण आपण हे विसरून जातो जेव्हा पानाचा विषय येतो तेव्हा पूर्वी महाराजांच्या काळात तो सन्मानाचा विषय होता. म्हणजे घरात विडा देणं हे अभिमानाचं आणि काय म्हणू सन्मानाची एक गोष्ट असायची. पण आजकाल कोणी कुठेही पान खाऊन थुंकतं, त्याच्यामुळे ती हळूहळू कमी होत चालली आहे. पण मला असं वाटतं पुण्यातलं नाही, महाराष्ट्रातलं नाही, भारतातलं नाही तर जगातलं पहिलं पान शॉप पुन्हा एकदा पानाला तो सन्मान मिळवून देण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ते म्हणजे शौकीन. याचं पहिलं कारण असं की टपऱ्या खूप असतात, पण मला असं वाटतं हक्काचं जिथे तुम्ही तुमच्या बायकोला, तुमच्या बहिणीला, तुमच्या आईला, तुमच्या मुलांना घेऊन येऊ शकता आणि तुम्हाला घाण किंवा चुकीच्या ठिकाणी आलो असं नाही वाटणार असं एकमेव ठिकाण ते म्हणजे शौकीन. आणि त्याला पानाला जर का सन्मान कोणी दिला असेल तर तो पण शौकीन आहे. मला असं वाटतं की पानाची शान जर का आज कुठली असेल तर ते फक्त शौकीन असेल. आणि